पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन यांची. प्रश्न 2. जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 3. नुकतेच सेहत अभियान कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे जे पी नड्डा व शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 4 पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगास्वामी यांची कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे पद्दुचेरी राज्याचे. प्रश्न 5. मनोज अग्रवाल यांची कोणत्या राज्य सरकारचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याचे. प्रश्न 6. चेसच्या इतिहासात अधिकृतपणे दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे फॉस्टिनो ओरोहा. प्रश्न 7 पाहूया. कॅरिबियन देशांपैकी कोणता देश भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला देश ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. प्रश्न 8. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कुठे सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 9. कोणत्या भारतीय गोल्फरने फुकेत येथील ADT प्लेयर चॅम्पियनशिपमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे पुखराज सिंग गिल यांनी. प्रश्न 10 पाहूया. INS सागर धोनी कोणत्या जहाज बांधणी कंपनीने बांधली होती? तर त्याचं उत्तर आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी. प्रश्न 11. प्रतिष्ठित मेटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडली जाणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुलजीत कौर मारहास या. प्रश्न 12. लँड टायटलिंग ऍक्ट मालमत्तांना कायदेशीर संरक्षणासाठी पाऊल उचलणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 13 पाहूया. पूर्णपणे डिजिटल बँकिंग स्वीकारणारे भारताचे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. केरळ राज्याचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 14. भारत आणि कोणत्या संघराज्यादरम्यान मुक्त व्यापार करार FTA 2027च्या सुरुवातीला लागू होईल? तर त्याचं उत्तर आहे युरोपियन युनियन. प्रश्न 15. पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे सुवेंदू अधिकारी हे. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाने घोषणा केली की तो दरवर्षी 10 मे रोजी मार्का ए हक दिवस पाळेल? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशाने. प्रश्न 17. दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 12 मेला. प्रश्न 18. केरळ राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे तिरुवनंतपुरम. प्रश्न 19 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ICGS अचल हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? तर त्याचं उत्तर आहे अदम्य वर्गातील. प्रश्न 20 पाहूया. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी देशाला किती आवाहने केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 7 आवाहने. ती आहेत वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या. दुसरं आहे 1 वर्ष सोने खरेदी टाळा. तिसरं आहे पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा. चौथं आहे स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करा. 5वं आहे रासायनिक खतांचा अवलंबित्व कमी करा. 6वं आहे स्वदेशीचा स्वीकार करा. 7वं आहे 1 वर्ष परदेशी प्रवास टाळा. प्रश्न 21 पाहूया. पंचायती राज मंत्रालयाच्या अहवालानुसार 2025 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार स्वीकारले किंवा मिळवले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 22. डी एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 23. तामिळनाडू राज्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कालच झालेल्या प्रश्नांमध्ये आपण हा घेतलेला आहे. तसेच काल झालेल्या प्रश्नांवरती आपण रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे जोसेफ विजय यांनी 9वे मुख्यमंत्री झाले. प्रश्न 2. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 मेला.
प्रश्न 3, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद कुठे झाली? तर ती नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वाहनांवर धर्म आधारित ओळख चिन्हे प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्य सरकारने. प्रश्न 5, कोणता देश सध्या प्रतिष्ठित अशा 2026च्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 6, नव्याने स्थापन झालेल्या दक्षिण किनारा रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे असेल? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 7 पाहूया. पंतप्रधान मोदी यांनी अत्याधुनिक सुविधांची सुसज्ज असलेल्या सिंधू रुग्णालयाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 8, रॉयल एन्फिल्डने तामिळनाडू बाहेर आपला पहिला मोठा उत्पादन युनिट उभारण्यासाठी 12,200 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा कोणत्या राज्यात केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 9, मुंबईत स्थित पश्चिम नौदल कमांडचे पुढील फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे संजय वात्सायन यांची. प्रश्न 10 पाहूया. 31 मे 2026 पासून भारताचे पुढील संरक्षण प्रमुख CDS म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे NS राजा सुब्रमणी यांची. प्रश्न 11, 31 मे रोजी होणारी चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद कोठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 12, तामिळनाडू राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 13 पाहूया. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संबोधित केलेली संयुक्त कमांडर परिषदेची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे जयपूरमध्ये. प्रश्न 14, बांबू वेत आणि लाकडापासून बनवलेल्या पुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुसोम अभियांत्रिकी तंत्राचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी युनेस्कोने कोणत्या राज्याशी भागीदारी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याशी. प्रश्न 15 पाहूया. मोहन सिंग यांचे वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या खेळाचे नामवंत खेळाडू होते? तर ते फुटबॉल खेळाचे. प्रश्न 16, चर्चेत असलेल्या यिल्दिरी महान क्षेपणास्त्राचा विकास कोणत्या देशाने केला आहे? तर त्याचं उत्तर आहे तुर्की या देशाने. प्रश्न 17, भारताचा पहिला मिनी मायक्रो LED डिस्प्ले कारखाना कुठे उभारला जाईल? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राजधानी आहे गांधीनगर. राज्यपाल कोण आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 18 पाहूया. पंतप्रधान मोदी यांनी नव्याने बांधलेल्या ध्यान मंदिराचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरूमध्ये. प्रश्न 19, सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक DGP आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.